हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय रूल्स ऑफ इन्फरन्स आणि त्या रूल्स ऑफ इन्फरन्स ठीक आहे. तर बेसिक 4 रूल्स ऑफ इन्फरन्स आहेत. त्यातला पहिला मोडस्पोन्स. मोडस्पोन्समध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल तर पी इम्प्लाइज क्यू अँड पी दिलेलं असेल अँड देअरफॉर क्यू हे तुमचं कन्क्लुजन असेल. इफ दिस इज गिवन टू यू देन बाय द रूल ऑफ मोडस्पोन्स इट इज व्हॅलिड आर्ग्युमेंट. ओके. देन सेकंड रूल इज मोडस टोलन्स. मोडस टोलन्समध्ये पी इम्प्लाइज क्यू सोबत तुम्हाला दिलेला असतो निगेशन क्यू आणि कन्क्लुजन काय असतं देअरफॉर निगेशन पी. सो या टाईपचं जर आर्ग्युमेंट तुमच्या समोर असेल तर बाय दॅट रूल मोडस टोलन्स इट इज क्लिअरली व्हॅलिड आर्ग्युमेंट. ओके. तसंच डिसजंक्टिव्ह सिलॉजिझम आणि हायपोथेटिकल सिलॉजिझम. डिसजंक्टिव्ह मध्ये पी ऑर क्यू दिलेला असेल आणि निगेशन पी दिलेला असेल आणि कन्क्लुजन काय असेल क्यू. ओके. ऑब्वियस आहे कारण पी और क्यू जर तुम्हाला दिलेलं असेल की एकतर पी घडतोय किंवा पी घडतोय सॉरी किंवा क्यू घडतोय त्या केसमध्ये जर निगेशन पी म्हणजे पी घडत नाही असं तुम्ही म्हणता तर डेफिनेटली काय घडलं पाहिजे क्यू घडलं पाहिजे. म्हणून इथं देअरफॉर क्यू हे तुमचं. त्यानंतर हायपोथेटिकल सिलॉजिझम. हायपोथेटिकल similarly we can say P implies R. Okay. ह्याच्यावरती एक एक्झाम्पल आहे. Determine whether each of these arguments is valid. If an argument is correct, what rule of inference is being used? And if it is not correct, what logical errors occur? Okay. तर काय एरर्स होत आहेत ते आपल्याला सांगायचं. जर ते व्हॅलिड नसेल तर पहिल्या केसमध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे ए तर एच्या केसमध्ये बघा इफ एन इज रिअल नंबर सच दॅट n is greater than 1 then n square is greater than 1. Okay, so what is given to you? N is greater than 1 then n square is greater than 1. This is given to you. So let P be the argument that for the first problem let P be the argument that n is greater than 1 and let Q be the argument that n square is greater than 1. Okay, so simply तुम्हाला दिलेलं काय फर्स्ट स्टेटमेंट मध्ये P implies Q. सपोज दॅट n स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे आपण काय अज्युम केलं तर आपण Q अज्युम केलेलं आहे. ओके. सो P implies Q अँड Q हे तुम्हाला दिलेलं आहे बरोबर. देअरफॉर काय म्हटलेलं आहे पुढं देनच्या पुढं काय आहे देनच्या पुढं n इज ग्रेटर दॅन 1. सो देअरफॉर P. ठीक आहे. तर हे कोणत्या रूलमध्ये होतंय का कोणत्या रूलमध्ये P implies Q and P implies conclusion is Q. पण इथं उलट आहे इथं Q दिलेलं आहे. सो अशा पद्धतीचा रूल आहे का आपल्याकडं या 4 रूल्समध्ये हे बसतंय का तर नाही बसत आहे. म्हणजे नक्कीच हे आर्ग्युमेंट इनव्हॅलिड असणार आहे काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे. सो लेट अस थिंक अबाउट इट. जर तुम्ही n ग्रेटर दॅन 1 घेतला तर डेफिनेटली त्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 येतो. का कारण आपण स्क्वेअरमध्ये काय करतो तो नंबर मल्टिप्लाइड बाय तो नंबर बरोबर सेम नंबर स्वतःसोबतच आपण मल्टिप्लाय करतो. सो डेफिनेटली द स्क्वेअर मस्ट बी ग्रेटर दॅन 1. सो P इम्प्लाइज Q दॅट इज ओके. पण उलट जर आपण बघितलं म्हणजे जर तुम्हाला Q दिला म्हणजे n स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1 त्या केसमध्ये P व्हायलाच पाहिजे असं कंपल्शन आहे का नो. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. ओके. एक्झाम्पल काय आहे वी कॅन यूज n इज इक्वल टू 0. नो वी कॅन यूज n इज इक्वल टू -2. ओके. -2 घेऊ शकतो आपण n ची व्हॅल्यू. सो लेट n इज इक्वल टू -2. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ n? n स्क्वेअर इज इक्वल टू 4 which is clearly greater than 1. That is n square is greater than 1. But what about n? We can say n is less than 1. Since n is less than 0 it is clearly less than 1 which implies that can P be the conclusion? No. So by using the square greater than 1 we cannot say that the number itself is greater than 1. Okay. And this is the counter example which implies that this is invalid argument. This is invalid argument.
Why this is invalid? Because square of negative numbers are also positive real numbers. So 1 पेक्षा मोठा एखादा स्क्वेअर आपल्याला मिळू शकतो जो की निगेटिव्ह नंबरचा आपण स्क्वेअर घेतलेला. ठीक आहे. त्यानंतर सेकंड केस जी आहे, दिस इज द सेकंड केस. सेकंड एक्झाम्पल बघा. इफ n इज रियल नंबर with n greater than 3, then n square is greater than 9. Okay, so p implies q दिलेला आहे. सपोज n square is less equal 9, म्हणजे निगेशन q दिले, अज्युम केलेले आहे आपण. कन्क्लुजन काय काढू शकतो आपण? देन n is less equal 3. सो अगेन वी विल राईट इट बाय युझिंग p and q. प्रपोजिशन्सला आपण नावं देऊन आपण ते लिहून घेऊयात. सो बीचं सोल्युशन काय दिलेलं आहे? इफ n इज रियल नंबर विथ n ग्रेटर दॅन 3. सो p काय दिलेलं आहे तुम्हाला? n is greater than 3. What is q given to you? q काय दिलेलं आहे? then n square is greater than 9. म्हणजे q दिलेलं आहे n square is greater than 9. ओके. सो आता तुम्हाला काय दिलेलं आहे देताना? p implies q दिली. if n is greater than 3, then n square is greater than 9. ओके. सो p implies q दिलेलं आहे आणि सपोज दॅट n square is less equal 9 म्हटलं. लेस इक्वल 9 म्हणजे काय? याच्या अपोजिट. बरोबर. लेस इक्वल 9 म्हणजे याच्या एक्झॅक्टली अपोजिट. सो याचा अर्थ काय? निगेशन दिलेलं आहे. बरोबर. सो निगेशन ऑफ क्यू इज गिवन टू यू. देअरफोर व्हॉट इज द कन्क्लुजन गिवन? देनच्या पुढची जी गोष्ट, ओके, ती म्हणजे तुमची कन्क्लुजन असते. शेवटचं देनच्या पुढचं स्टेटमेंट. सो कन्क्लुजन इज n इज लेस इक्वल 3. ओके. सो कन्क्लुजन इज n इज लेस इक्वल 3. सो n इज लेस इक्वल 3 म्हणजे अगेन ते कोणाचं निगेशन आहे? पीचं निगेशन आहे. कारण पी काय आहे तुमचा? n इज ग्रेटर दॅन 3. सो त्याचं निगेशन काय होईल? n इज लेस इक्वल 3. बरोबर. सो सिम्पली निगेशन p इज युअर कन्क्लुजन. सो दिस इज द रूल ऑफ इन्फरन्स अँड आयडेंटिफाय इट. व्हॉट इज इट? आपण सुरुवातीलाच व्हिडिओचं बघितलेलं की काय काय रूल्स आहेत. तर p इम्प्लाइज q असेल आणि जर निगेशन q तुम्हाला दिलेलं असेल तर तो कोणता रूल असतो? मोडस टोलन्स. सो बाय दिस रूल द आर्ग्युमेंट इज व्हॅलिड आर्ग्युमेंट. तर प्रत्येक वेळी असे रूल्स ॲप्लिकेबल होतात का? तर नाही. काही केसेसमध्ये हे रूल्स ॲप्लिकेबल होत नाहीत. त्या केसेसमध्ये तुम्हाला ते प्रूव्हच करावं लागतं. बरोबर. सो बाय द रूल ऑफ modus tollens, this is valid argument. Okay, so tell me in the comment section what we can say about the validity of C. Okay, C च्या व्हॅलिडिटी बद्दल काय बोलू शकतो ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. इज इट व्हॅलिड और इनव्हॅलिड? इनव्हॅलिड असेल तर तुम्ही काउंटर there is the value of n which and if it is valid then tell me which rule is applicable. Okay, शेवटचं जे इथं n square आहे. ओके, n square is less equal 4. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.